कैकई वरदे दशरथे श्रीराम दाडीला दंडकारींना ते सीता लक्ष्मण समवेते निघे रघुनाथ वनवासा. कैकेयीच्या असणाऱ्या वरदानानं आणि रामप्रभूला वनवासाला पाठवण्यात आलेला आहे आणि सीता माता ही रामप्रभू बरोबर असणाऱ्या बरोबर आलेल्या आहेत म्हणून त्यांनाही त्या ठिकाणची अवस्था निर्माण झाली म्हणतात. वनवासा गंगा तटी वसती स्थान पंचवटी श्रीराम राईला गज जेठी सीता गोरटी समवेत. आता वनवास आहे पण वनवास कुठे आहे? पंचवटी असणारे ठिकाण पवित्र असणार त्या ठिकाणाला राम असणारे वनवासात थांबलेले आहेत आणि सीता माता ही त्यांच्या बरोबर पंचवटीमध्ये राहिलेले आहेत. शूर्पणखा करी छळन ते जाणून श्रीराम सज्ञान तिचे घेऊन नाक कान विटुंबन सांडली. शूर्पणखाचं वर्णन सांगितलं. शूर्पणखा कुणाला म्हणायचं? शूर्पणखाचा अर्थ काय होतो? ज्या असणाऱ्या बाईला आपल्या भावाचे त्या ठिकाणी तळमळ कुणालाही असते परंतु ज्या बाईला भावाचाही संसाराचा उद्ध्वंस झाला पाहिजे आणि दुसऱ्याचाही संसाराचा विध्वंस करणारे इकडे घरी बसायचंच नाही नुसतं त्या ठिकाणी कुणाच्या घरी जायचं आणि तिथे भांडण लावायचं हा हे तुझ्या आणि महिलांच्या मनामध्ये आहे त्यांना शूर्पणखा असं शब्द दिलेला आहे. आणि त्या शूर्पणखाचं काय केलं म्हणतात? लक्ष्मण भैयानं नाक कान छेदलं तोडलं आणि त्यांना त्यांची अशी विटंबना पंचवटीमध्ये केलेली आहे. तिचे कैवारी दारुण त्रिशिरा मारिला करशान श्रीराम घेऊनी जनस्थान दिदले दान ब्राह्मणा. अशा सुंदर प्रकारच्या स्वरामध्ये हनुमंतराया वृक्षावरती विधी अवस्थेमध्ये आणि सांगतात शूर्पणखेचा आणि कैवार घेऊन आणि तिचेच बंधू असणारे खर दूषण दोन असणारे राक्षस आणि आलेले आहेत तिचा कैवार घेण्यासाठी आणि त्यांचाही त्या रामप्रभूने आणि विध्वंस केलेला आहे. हे मृग कंचुकी शोभता मृगा पाठी धाडिले श्री रघुनाथा छळून दौडिले सुमित्रा हरली सीता रावणे. जे घडलेलं वृत्तांत सीता मातेला